महाराष्ट्रासह देशातही सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे चिंता कशी वाढली आहे आणि कमी पावसाचे परिणाम काय होणार याचा आढावा या बातमीतून आपण घेणार आहोत। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात सध्या 13% पर्जन्य तूट म्हणजे पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे। महाराष्ट्रातही अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पाऊस वेळेत न पडल्यास चिंता आणखी वाढू शकते। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक भागातल्या पिकांवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आता आयएमडी पाठोपाठ स्कायमेटनं सुद्धा पावसाच्या कमी प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली आहे। स्कायमेटच्या नवीन अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सरासरीच्या 84% आणि सप्टेंबरमध्ये अंदाजे 80% पाऊस बरसेल। स्कायमेटनं देशभरातल्या मान्सूनचा सरासरी अंदाजच आता 85% आणलाय। त्यामुळे आता येणारे काही आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सामान्याच्या आसपास राहिला तरच परिस्थिती बऱ्याच अंशी सावरू शकते, अन्यथा संकटांचा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर देशासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे। तर एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे आगामी काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी व्यक्त केली आहे। राज्यभरात आगामी काळासाठी पावसाचा अंदाज काय ते जाणून घेऊया। कोकणात मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाहीये, पण काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्येही पावसाची विश्रांती पाहायला मिळते। तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही पुढचे काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे। तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातही मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे। तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती गंभीर बनली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मराठवाड्याला पावसानं ओढ दिली आहे आणि मान्सूनच्या टप्प्याचा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा का असतो आणि पाऊस लांबला तर किती मोठं संकट उद्भवू शकतं याचा थेट शेत शिवारातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिवमध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसाचा खंड पडला आणि त्यामुळे आता शेतात हिरवगार दिसणारं पीक धोक्यात आलंय। खरं तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली, फूल अवस्थेतून फळ अवस्थेत आता पीक जातंय। पावसाची गरज आहे आणि पाऊस नसल्यानं पिकावर मोठं संकट आहे। शेतकरी आपल्या सोबत आहे, काय परिस्थिती आहे मामा आता शेतातली? काय आता पाऊस नसल्यामुळे आता फुलाची गळती होती, जमिनीला भेगा पडायला लागल्या। एकतरी खर्च करून माणूस थकला, त्याची वाट बघायला लागला मी पावसाची भयंकर यावं आता। हा पाऊसच नाही तर करायचं काय म्हणले सांगा आता। काय सोयाबीन सगळी किती पेरलंय आणि काय आता परिस्थिती सगळ्या सोयाबीनची? परिस्थिती वाईट आहे, भरपूर खर्च झाला आहे आणि सध्या पावसाची गरज आहे। 20 दिवस झालं पावसाचा कंठ पडलेला आहे। काय येईल का काही? नाही, पाऊस पडल्याशिवाय नाही काय। खरं तर गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, या वर्षी पिकं तर चांगली दिसत आहेत, हिरवगार शिवार दिसतंय, पण काय परिस्थिती पाऊस नाही झाला तर? परिस्थिती सध्या सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, एक 10 वर्षामध्ये हे पीक असं मोत्यासारखं आलंय। शेतात आल्यानंतर भूक ताण हरपून जाते असं पीक आलंय आणि निसर्गानं आतापासून त्या पिकाला लागेल तेवढंच पाऊस दिलेला आहे। जसं पिकाला ती सलाईन लावून जसं माणसाला दिलं जातं तसं त्या पिकाला मिळालेलं आहे। त्याच्यामुळं ते अतिशय सुंदर आलंय, फळं लागायचं वेळ आलेला आहे आणि फुलं तर तुम्हाला सांगतो सध्या बहारात आहे। आणि सांगायचं म्हणलं तर आता इथून पुढे जो लागणारा पाऊस आहे तो पडणं अतिशय आवश्यक आहे, कारण सोयाबीनला जेवढा पाऊस गरजेचा तेवढा पडत गेलाय। मोठी पाणी पातळी वाढली नसली तरी मात्र पुढच्या 4 दिवसात जर पाऊस झाला नाही तर हे हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो हिरावला जाण्याची भीती आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। तर हे महाराष्ट्रातलं प्रातिनिधिक चित्र आहे। महाराष्ट्रासोबतच भारताच्याही मान्सूनबाबत चिंता वाढली आहे। प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होते आहे आणि त्यातच स्कायमेटनं यंदा देशात दुष्काळाची 70% शक्यता व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर स्कायमेटने यंदा सरासरीच्या 85%च पाऊस पडेल असा नवा अंदाजही वर्तवलाय। सध्या देशातली पावसाची तूट 13%वर आहे। एल निनोमुळे जर कमी पाऊस पडला तर त्याचा फक्त शेतकरी नाही तर सर्वसामान्यांनाही कसा फटका बसेल
याचा रियालिटी चेक देणारा हा रिपोर्ट पाहूया. सध्या महाराष्ट्रात दोन विरोधाभासी चित्र अनुभवायला मिळत आहेत. धरणं भरली आहेत पण शेतं तहानलेली आहेत. जुलै महिन्यातल्या धुवाधार पावसानं धरणांचा पाणीसाठा वाढवला, पण ऑगस्टमध्ये पाऊस असा गायब झाला की अनेक जिल्ह्यात पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस असा शेतामधून पाणी निघण्याजोगा आता पाऊस झालेला नाहीये. जे रिमझिम पाऊस होता त्याच्यावर पेरणी केली. पेरणी केल्यानंतर समजा 1 महिनाभर तर पाऊस आला रिमझिम, पण आता पूर्ण बंद झालाय. आता फुल लागण्याच्या अवस्थेत सोयाबीन आहे, पण पाऊस नसल्यामुळे त्याला फुलं लागतील असं वाटत नाही आता मला. पाऊस जर 2-4 दिवस लेट झाला ते पीक हातात येईन असे काही गॅरंटी नाही राहिली. पुन्हामुळे आणि याच्यामुळे फुलं गळून जातात, फुलधारणा होत नाही झाडांची. राज्यभरात पावसाचं नेमकं चित्र काय आहे हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा नकाशा पाहूया. कोकणात काही भाग वगळता सध्या पावसाचा जोर कमी झालाय. उत्तर महाराष्ट्रातही पावसानं विश्रांती घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या पट्ट्यात सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आणि सर्वाधिक चिंता आहे ती मराठवाडा आणि विदर्भात, कारण इथे अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक, सातारा, पालघर इकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला बघितला आणि त्यामुळं कॅचमेंटमध्ये पाऊस झाल्यामुळं धरणं वगैरे भरली. परंतु जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असेल, तिकडे पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि अजूनही तशीच परिस्थिती आहे. ऑगस्टचे सुरुवातीचे 1-2 दिवस जर सोडले तर इतर दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस किंवा मुसळधार पावसाची नोंद ही इंटेरियर महाराष्ट्र म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस खूप कमी प्रमाणात दिसून आलेला आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यानं भारतासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. भारतात दुष्काळाची भीती 70% वाढल्याचं स्कायमेटनं म्हटलंय. एप्रिलमध्ये स्कायमेटनं यंदा 94% पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. आता हाच अंदाज घटून 85% आलाय. अमेरिकेची हवामान संस्था NOAAच्या ताज्या अंदाजानुसार यंदाच्या हिवाळ्यात एल निनोची तीव्रता सर्वाधिक असेल. एल निनो मजबूत होत असल्यानं भारतात कमी पावसाचा धोका वाढलाय. एल निनोचा प्रभाव वाढल्याचा फटका सर्वसामान्यांना कसा बसेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कमी पावसाचा थेट परिणाम शेतीवर होतो. भातासारख्या खरीप पिकांच्या उत्पादनावर कमी पावसाचा थेट परिणाम होऊ शकतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधल्या कमी पावसाचा परिणाम जलाशयातल्या पाणीसाठ्यावरही होईल. पाणीसाठा कमी झाल्यास रब्बी पिकांना फटका बसू शकतो. भविष्यात डाळी, तेलबिया आणि भाजीपाल्याच्या किमतीही वाढू शकतात. थोडक्यात कमी पावसाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावरही होईल. पाऊस नसल्यामुळे शेताची परिस्थिती एकदम बिकट आहे सर. कारण आता सोयाबीन फुलं आले, अळ्या आल्या, आपल्या कळ्या आल्या, तर त्याचे पाऊस अत्यंत आवश्यक आहे. पाऊस नसला तर काही कपाशीचंही काही खरं नाही आणि सोयाबीनचं पण खरं नाही. कमी पावसाचा परिणाम शेतीच्या उत्पादनापुरता मर्यादित नसेल तर कमी पावसामुळे आगामी काळात महागाईचा दर वाढण्याची शक्यताही आहे. जूनमधला 4.38% असलेला किरकोळ महागाई दर वाढून जुलै महिन्यात 4.45% पोहोचला. तर RBIचा 2027 सालसाठीचा महागाईचा अंदाज थेट 5% आहे. आणि सप्टेंबरच्या पावसाकडे देशाचं लक्ष असेल. या 2 महिन्यातली पावसाची सरासरीच ठरवणार आहे की एल निनोमुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला किती मोठा फटका बसू शकेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर सध्या महाराष्ट्रातली अनेक धरणं तुडुंब भरलेली दिसतात, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचलंय. आणि हाच आजच्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधाभास आहे. प्रशांत महासागरातला एल निनो हजारो किलोमीटर दूर आहे, पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत आणि बाजारपेठेतून थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे पुढचे काही दिवस अतिशय महत्त्वाचे. सप्टेंबरमध्ये पाऊस धावून येतो की एल निनो आपला प्रभाव आणखी गडद करतो, यावरतीच ठरणार आहे महाराष्ट्राच्या शेतीचं आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेचं भवितव्य.